मी आत्ता अलिबाग तालुक्यातील आवास या गावातल्या प्रसिद्ध अशा नागोबा मंदिरात आहे। हो, नागोबा मंदिर। तुम्ही हे नाव ऐकून तुम्हाला कदाचित वेगळं वाटेल, पण असं एक फार सुंदर मंदिर आवास गावी आहे। आणि आता या मंदिराची वास्तू बाहेरून दाखवत मी आत्ता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहे। तुम्ही आत्ता इथे बघू शकताय की हा मंदिराचा हा संपूर्ण आतला भाग आहे। साधारण 200 वर्षापूर्वीची ही बांधणी आहे, हे आपल्याला सहज ओळखता येतं। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांची काही मनोकामना असते ती पूर्ण झाल्यानंतर या मंदिरामध्ये येऊन लोक घंटा बांधतात। तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती बांधलेल्या घंटा क्वचितच कोणत्याही देवळात बघत असाल। म्हणजे घंटानाद करण्याची ही घंटा वेगळी आहे आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर किंवा नवस पूर्ण झाल्यानंतर या ज्या घंटा बांधण्यात येतात या वेगळ्या आहेत। आता या मंदिराला नागोबा मंदिर का म्हणतात या संदर्भातली दृश्य आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही आत्ता इथे बघू शकताय की परमपूज्य नागोबा नाग यांची मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि इथेही देवता आहेत। या सगळ्यांचं जे पूजन आहे हे या मंदिरात केलं जातं आणि दरवर्षी इथे एक मोठी यात्रा भरते। आता मी मंदिराच्या कळसाकडून या मंदिराचा जो वरचा सज्जा आहे तोही मी तुम्हाला दाखवतोय। हे अक्षरशः कोकणातलं जसं मंदिर असतं तसं हे कोकणातलंच मंदिर आहे। अशी सगळी मंदिरं तुम्ही कोकणात बघता, हेच कोकणच्या मातीचं वैशिष्ट्य आहे। आता या मंदिराच्या फरशीवरती काही शिलालेख लावलेले आहेत। मी आता त्यांच्याकडे येतो। या शिलालेखामध्ये असं म्हटलंय की या देवालयातील लादीची फरसबंदी सोमवंशी क्षत्रिय नागऋषी यांनी अमुक अमुक यांनी केली आणि ती तारीख आहे 1921। म्हणजे ही फरशी बसवून आता जवळजवळ 103 वर्ष झालेली आहेत। या मंदिराचा जीर्णोद्धार शके 1778, म्हणजे आजचा सण काढायचा असेल तर 1778 अधिक 78 मिळवले तर तो येतो। आणि तो जीर्णोद्धार मापगाव येथील गणू बाळाजी सखोजी राऊत यांनी स्वखर्चाने केला आणि त्याचा जो खर्च आलाय तर त्याचाही तपशील दिलेला आहे। 2501 रुपये देणग्या दिलेल्या आहेत। आता या रकमा आत्ता क्षुल्लक वाटतील, पण खूप मोठ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथे अंकित केलेल्या आहेत। तुम्ही आत्ता इथे बघू शकताय की हे जे जुने फलक आहेत हा आवास गावाचा आणि या मंदिराचा पण जणू इतिहास सांगतायत। आणि या सगळ्या मंदिरात येणं आणि ही सगळी गोष्ट अनुभवणं बघणं हे खूप परमभाग्याचं आहे। मी विनंती करेन की जे लोक हा व्हिडिओ बघतील त्यांनी या मंदिराला आवर्जून भेट द्यावी। या मंदिराचे जे पुजारी आहेत विश्वस्त आहेत। सर, आपलं नाव? अजित मधुकर राणे। तर या मंदिराच्या महात्म्याविषयी आम्हाला अगदी थोडक्यात काही सांगाल का? हां, हे मंदिर फार पुरातन आहे। सुमारे 400 वर्षापूर्वी 3 साधू दक्षिणेकडून भ्रमण करत इथे आले आणि त्यांना हे स्थळ आवडलं। त्यावेळी पूर्वीच्या काळी इथे म्हणजे समुद्रकिनारीवर वस्ती नव्हती, तिथे मानवी वस्ती नव्हती। अशा ठिकाणी ते झोपडी बांधून ते राहू लागले आणि त्यांना शेषनागाची विशेष भक्ती होती। आणि ते लोकांच्या पुढे काय दंश झाला, विकार उठला तर ते अंगारा देत आणि विभूती देत आणि त्यांनी तो आजार त्यांचा बरा होत असे। अशी त्यांची महती सर्व दूर पसरली। आणि मग कालांतराने इथे त्यांचं कार्य पृथ्वीतलावर संपलं असं त्यांना वाटू लागलं। तर त्यावेळी त्यांनी तिन्ही साधूंनी इथे जिवंत समाधी घेतली आणि तो समाधीचा दिवस त्या दिवशी
हे इथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी हा भले फार मोठी यात्रा भरली जाते हा आणि 3 दिवस उत्सव चालतो एकादशीपासून. वा क्या बात. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे आणि दर्शनाला सोमवंशी येतात. क्षत्रिय समाजाने या मंदिराची उभारणी केली हे बरोबर आहे का? कुठले नाही सोमवंशी क्षत्रिय असं नाही, हा. पण त्यांनी पहिला म्हणजे हे केलं म्हणजे जीर्णोद्धार केला आणि हा गणोजी ओके. राऊत म्हणून. बरोबर हा. बरोबर. मापगाव आहे ते. म्हणजे हे अत्यंत जागृत देवस्थान आहे देवस्थान आहे. आणि अशा पद्धतीचं देवस्थान महाराष्ट्रात तरी नाही. बघितलेलं नाही. धन्यवाद साहेब, तुम्ही या मंदिराची इतकी माहिती दिलीत. आता मी या घंटांवरती पुन्हा एकदा फोकस करून जी मंदिराची माहिती आहे तिथे जाणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय की संपूर्ण इतिहास इथे लिहिलेला आहे. जेव्हा तुम्ही मंदिरात याल तेव्हा तो नक्की वाचा. पण अलिबागला आल्यानंतर आवासच्या मंदिरामध्ये, आवासच्या नागोबा मंदिरामध्ये आल्याशिवाय तुमची अलिबागची परिक्रमा पूर्ण होणार नाही. या सगळ्या गोष्टी या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत, भक्तीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या नक्की मंदिराला तुम्ही भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. मी समीर परांजपे बोरिवली. धन्यवाद. आपला